सो नेक्स्ट चॅप्टर आपण कन्सिडर करणार आहोत तो म्हणजे अँटी डिप्रेसंट ड्रग्स. ओके, सो ॲज अ नेम इम्प्लाइज हे ड्रग डिप्रेशनच्या ट्रीटमेंटमध्ये वापरले जाणारे ड्रग्स आहेत. ओके, सो डिप्रेशन म्हणजे एक प्रकारची अफेक्टिव्ह डिझॉर्डर आहे जी आपण बघितली की काही वेळेला इंडिव्हिज्युअली डिप्रेशन सुद्धा एक्झिस्ट असते ऑर एल्स दोन्हीही म्हणजे डिप्रेशन आणि याच्या उलट मानिया. ओके, डिप्रेशनमध्ये पेशंट आयसोलेटेड राहतो, इंटरेस्ट राहत नाही लाईफमध्ये किंवा सुसायडल टेंडन्सीज असतात. सो एखाद्या गोष्टीमुळे आपण ट्रबल्ड असेल तर आपल्याला डिप्रेशनमध्ये आपण जाऊ शकतो. ओके, सो आपली से फॉर एक्झाम्पल काही आपल्याला इलनेस असेल किंवा काही क्रॉनिक डिझॉर्डर असेल किंवा से फॉर एक्झाम्पल आयसोलेटेड असेल, आपण कोणी आपल्याला आयसोलेटेड ठेवत असेल. सो यासारख्या गोष्टी प्रकारचं डिप्रेशन तयार करू शकतं आपल्यामध्ये. ओके, आणि या उलट आहे मानिया. मानियामध्ये इरिटेबल बिहेवियर असतं. ओके, सो मानियाची ट्रीटमेंट पण आपण बघितली. अँटीमानिक ड्रग्ज, लिथियम कार्बोनेट हा मेन ड्रग आहे त्याच्यामध्ये. ओके, सो काही वेळेला या दोन्ही ज्या कंडिशन्स आहेत म्हणजे डिप्रेशन आणि मानिया या एकत्रसुद्धा कोएक्झिस्ट करू शकतात. म्हणजे सायक्लिक मूड चेंजेस, बेसिकली मूड अफेक्ट होतो इथे. ओके, सो सायक्लिक मूड डिझॉर्डर आपण ज्याला म्हणतो किंवा बायपोलर डिझॉर्डर म्हटलं जातं त्याला. म्हणजे काही वेळा पेशंट डिप्रेस राहतो आणि काही वेळा त्यांच्यामध्ये मानिया किंवा इरिटेबल बिहेवियर प्रेसिपिटेट होऊ शकतो. ओके, सो दोन्ही प्रकारचे ड्रग्स कॉम्बिनेशनमध्ये ॲज पर रिक्वायरमेंट दिले जाऊ शकतात. ऑर एल्स पेशंट डिप्रेशन मध्ये सुद्धा जाऊ शकतो. त्याच्यामध्ये स्पेसिफिकली अँटी डिप्रेसंट ड्रग्स वापरले जातात. ओके, सो अँटी डिप्रेसंट ड्रग्स डेफिनेशन काय आहे की हे ड्रग्स मूड एलिव्हेट करतात. सो डिप्रेसिव्ह इलनेसमध्ये म्हणजे जिथे मूड डिप्रेस झालेला असतो त्याला एलिव्हेट करणे. ओके, हे डेफिनेशन आहे अँटी डिप्रेसंट्स. सो कमिंग टू द क्लासिफिकेशन्स, कुठले ड्रग्स वापरले जातात. तर फर्स्ट क्लास आहे रिव्हर्सिबल इनिबिटर्स ऑफ MAO-A. एक्सेप्टेड शॉर्ट फॉर्म आहे RIMS. 2 एक्झाम्पल्स आहेत मोक्लोपेमाइड आणि क्लोरगायलिन. सेकंड क्लास आहे ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसन्स किंवा याचं एक्सेप्टेड शॉर्ट फॉर्म आहे TCAs. पॉप्युलरली त्यांना TCAs म्हटलं जातं. याच्यामध्ये परत 2 सब क्लासेस आहेत. NA + 5-HT रिअपटेक इनिबिटर. ओके, म्हणजे डिपेंडिंग अपॉन द मेकॅनिझम. सो याच्यामध्ये ॲज अ नेम इम्प्लाइज NA म्हणजे नॉर ॲड्रेनलिन आणि 5-HT म्हणजे 5-हायड्रॉक्सीट्रिप्टोमाइन और सेरोटोनिन हे ट्रान्समिटर्स आहे. NA इज ॲट ॲड्रेनर्जिक व्हॉट टू से नर्वस सिस्टम आणि 5-HT हे सेरोटोनर्जिक सिस्टममध्ये ॲज अ ट्रान्समिटर ॲक्ट करतात. सो दोघांचा ही रिअपटेक. तर रिअपटेक म्हणजे काय, एखादा न्यूरो ट्रान्समिटर वेसिकल्समध्ये स्टोअर केला जातो, त्यानंतर ॲज ही न्यूरॉन स्टिम्युलेट होते, काही स्टिम्युलस असेल तर ते सिग्नल नेक्स्ट न्यूरॉन और इफेक्टर ऑर्गनपर्यंत पोचवण्याचं काम असतं त्या ट्रान्समिटरचं, जो वेसिकल्समध्ये स्टोअर केला जातो. सो जसा सिग्नल येईल हा वेसिकलमधून हे जे ट्रान्समिटर्स आहे, इकडे DA पण दिलेलं डोपामाइन, NA इज नॉरएड्रेनलिन. सो ते रिलीज केले जातात क्लेफ्टमध्ये. सो इथे ते आयदर सिग्नल ट्रान्समिट करतात और इफेक्टर ऑर्गन्सवरती त्या रिसेप्टर्सवरती ते ॲक्ट करतात. आता हे जे रिलीज केलेले ट्रान्समिटर्स आहेत तर ते त्यांचं रिअपटेक, त्यांचं जे ॲक्शन आहे ती टर्मिनेट 2 पद्धतीने होऊ शकते. एक तर मेटाबॉलिझम और त्यांचा रिअपटेक म्हणजे त्यांचं काम झाल्यानंतर ते परत त्या पर्टिक्युलर न्यूरॉनमध्ये म्हणजे जिथून ते रिलीज झालेले आहेत त्या न्यूरॉनमध्येच ते परत घेतले जातात. सो त्या प्रोसेसचं नाव आहे रिअपटेक. ओके, आणि त्याच्यासाठी स्पेसिफिक ट्रान्सपोर्टर्स आहेत. हा ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आहे. ओके, सो त्याच्यासाठी ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टर्स असतात ज्याच्यामुळे हे जे रिलीज झालेले ट्रान्समिटर्स आहेत ते सेलच्या आतमध्ये परत एकदा एंटर होतात, त्यानंतर पुढे सुद्धा ते वेसिकल्समध्ये स्टोअर होतात. ओके, सो या दोघांचंही रिअपटेक इनहिबिट करणे म्हणजे या प्रोसेसला इनहिबिट केलं जातं, ज्याच्यामुळे
हे जे ट्रान्समिटर्स रिलीज झालेले असते ते रिअपटेक होत नाही त्यांचं, म्हणजे ते परत सेलच्या आतमध्ये एंटर होत नाही, ते तिथेच राहतात जास्त वेळासाठी. ओके, आणि ते जास्त वेळासाठी ॲक्ट करतात, की ही मेकॅनिझम आहे बेसिक इकडे. ओके, एक्झाम्पल्स आहेत इमिप्रोमाइन, एमिट्रिप्टायलिन, ट्रायमिप्रोमाइन, डोक्झॅपिन, डोथायपिन, क्लोमिप्रोमाइन. नेक्स्ट याच्यामध्ये सबटाईप आहे प्रीडॉमिनंटली एनी रिअपटेक इनिबिटर. ओके, सो याच्यामध्ये 5-HT पण एनी रिअपटेक इनिबिट करतात हे पर्टिक्युलर ड्रग. डेसिप्रमाइन, नॉरट्रिप्टायलिन, एमॉक्झॅपिन आणि रेबॉक्सेटिन. ओके, सो हे याचप्रमाणे 5-HTचे सुद्धा ट्रान्सपोर्टर्स आहेत. सर्ट असं म्हटलं जातं त्याला, SCART. ओके, सो त्यालासुद्धा इनिबिट करतात हे पर्टिक्युलर ड्रग्स. बट हे जे आहेत ते प्रीडॉमिनंटली म्हणजे शक्यतो नॉरॲड्रेनालिनचा रिअपटेक इनिबिट करतात. नेक्स्ट क्लास, थर्ड क्लास आहे सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिअपटेक इनिबिटर्स, SSRI जे एक्सेप्टेड शॉर्ट फॉर्म. बऱ्यापैकी सगळ्या क्लासेसला एक्सेप्टेड शॉर्ट फॉर्म आहे. पेपर्समध्ये फक्त हे नाव दिलेलं असणार. राईट अ नोट ऑन SSRIs हा बऱ्याचदा विचारला जाणारा क्वेश्चन आहे. ओके, सो यू शुड नो व्हॉट इज द शॉर्ट फॉर्म आणि त्याचं फुल फॉर्म काय आहे, त्याच्यावरून आपल्याला त्याची मेकॅनिझम पण लक्षात येते. ओके, सो सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिअपटेक इनिबिटर्स आपण TCAsमध्ये बघितलं की सेरोटोनिन आणि NA दोघांचंही रिअपटेक इनिबिट केलं जातं, पण इकडे हे सिलेक्टिव्हली सेरोटोनिनचं रिअपटेक इनिबिट करतात. ओके, सो एक्झाम्पल्स आहेत फ्लुऑक्झेटिन, फ्लुवोक्समाइन, पॅरोक्झेटिन, सर्टालिन, सिटॅलोप्रान, एसिटॅलोप्रान आणि डेपोक्सेटिन. फोर्थ क्लास इज सेरोटोनिन अँड नॉरॲड्रेनालिन रिअपटेक इनिबिटर्स, SNRIs असं यांना म्हटलं जातं. की जर आपण हे बघितलं तर हे दोघांचंही रिअपटेक इनिबिट करणं म्हणजेच TCAची पण मेकॅनिझम आहे, राईट हिअर. ओके, बट या दोघीही क्लासमध्ये फरक आहे. ओके, वेनलाफॉक्सिन अँड ड्युलॉक्सेटिन हे आपण डिस्क्रिप्शनमध्ये बघूया की एक्झॅक्टली हे दोन एक्झाम्पल्स सेपरेटली का प्लेस केलेले आहेत. ओके, नेक्स्ट फिफ्थ क्लास इज एटिपिकल अँटी डिप्रेसिव्ह. सो रिसेंटली इंट्रोड्यूस्ड क्लास आहे. बेसिकली युज्युअल मेकॅनिझम फॉलो करत नाही, त्यामुळे त्यांना सेपरेटली क्लासिफाय केलेलं आहे. एक्झाम्पल्स आर ट्राझोडोन, मियानसेरिन, मेटाझॅपिन, ब्युप्रोपिओन, ॲटोमॉक्झेटिन, टियानेप्टिन आणि अमिनेप्टिन. ओके, द फर्स्ट क्लास इज रिव्हर्सिबल इनिबिटर्स ऑफ MAO-A. ओके, सो दीज आर MAO-A इनिबिटर्स. आपण बघितले की मोनोमाइन ऑक्सिडेज. ओके, सो ही एन्झाईम बेसिकली कॅटेकोलामाइन्सच्या मेटाबॉलिझमसाठी महत्त्वाची आहे. आपण ANSमध्ये शिकलो होतो ऑलरेडी की ती एन्झाईम म्हणजे डोपोमाइन असेल किंवा नॉरॲड्रेनालिन असेल तर त्यांच्या मेटाबॉलिझमसाठी डोपोमाइनसाठी स्पेसिफिकली MAO-B आहे, इम्पॉर्टंट आहे CNSमध्ये. आणि MAO-A ही बेसिकली जे नॉरॲड्रेनालिन आहे त्याची मेटाबॉलिझमसाठी ही पर्टिक्युलर एन्झाईम खूप इम्पॉर्टंट आहे, MAO-A. ओके, सो हे पर्टिक्युलर ड्रग्ज याच्यामध्ये मोक्लोबेमाइड एक पर्टिक्युलर एक्झाम्पल आहे. सो तो रिव्हर्सिबल आणि सिलेक्टिव्ह MAO-A इनिबिटर्स आहे. ओके, सो स्पेसिफिकली MAO-A एन्झाईमला तो इनहिबिट करू शकतो. ड्युरेशन ऑफ ॲक्शन शॉर्ट आहे, बट स्टील इट कॅन इफेक्टिव्हली इनहिबिट दिस एन्झाईम. सो जे नॉरॲड्रेनालिनचं मेटाबॉलिझम आहे ते इनहिबिट केलं जातं, त्यामुळे नॉरॲड्रेनालिनची जी लाईफ आहे किंवा ज्याची जी टी हाफ लाईफ आहे तर ती वाढवली जाते. सो इट रिमेन्स ओव्हर देअर, क्लेफ्टमध्ये तो जास्त वेळासाठी राहतो. सो इट विल ॲक्ट फॉर अ लॉंगर पिरियड ऑफ टाईम. युजली आपण MAO-B इनिबिटरसोबत बघितलं चीज रिॲक्शन हा एक कॉन्सेप्ट होता. म्हणजे टायरामाइन कंटेनिंग जर फूड आपण कन्झ्युम केले अलॉंग विथ MAO इनिबिटर्स तर हायपरटेन्सिव्ह क्रायसिस प्रेसिपिटेट होऊ शकतात. सो याच्यामध्ये MAO-A इनिबिटर्समध्ये ॲक्च्युली हा प्रॉब्लेम इतका काही सिव्हिअर नाही आहे. ओके, डायटरी रेस्ट्रिक्शन्सची गरज नाही आहे, कारण वीक ॲक्शन्स दिसून येतात इकडे. ओके, त्यानंतर याचे अजून काही ॲडव्हान्टेजेस आहेत, ते म्हणजे अँटीकोलिनर्जिक किंवा सेडेटिव्ह और कॉग्नेटिव्ह किंवा सायकोमोटर, कार्डिओव्हास्क्युलर ॲडवर्स इफेक्ट्स जे टिपिकल TCAs ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसंट्स जे आहेत तर यांना हे सगळे साईड इफेक्ट्स दिसून येतात. तर ते साईड इफेक्ट्स रिव्हर्सिबल इनिबिटर्स ऑफ MAO-A या क्लासला नाही आहे किंवा ते सेफर आहे, बेटर टॉलरेटेड आहे ॲज कम्पेअर्ड टू TCAs.
ओके. ॲडवर्स इफेक्ट्स एकदम माइल्ड आहे. नोजिया, डिझीनेस, हेडेक, इन्सोमनिया, एक्साइटमेंट. ओके. हे रेअरली लिव्हर डॅमेज वगैरे. ओके. इंटरॅक्शन्स आहेत बाकी जे CNS डिप्रेसंट ड्रग्ज आहेत, ओके, त्यांच्यासोबत इंटरॅक्शन्स असू शकतात, बट दे आर स्टील माइल्ड. ओके. नेक्स्ट क्लास आहे ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसंट. ही सुद्धा क्लास खूप इम्पॉर्टंट आहे. एक्झाम्समध्ये याच्यावरती सुद्धा नोट विचारला जातो. सो TCS ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसंट्स हे ज्यावेळेला इंट्रोड्यूस झाले होते त्यावेळेला हे खूप वाईडली वापरले जायचे. ओके. सो कमिंग टू द जनरल फार्माकोलॉजी, फर्स्ट पार्ट इज दी फार्माकोलॉजिकल ॲक्शन्स. ओके. सो याचा एक प्रॉमिनंट ॲक्शन आहे तो म्हणजे हे ट्रान्सपोर्टर्स इनहिबिट करणे. ओके. नॉरएपिनेफ्रिन ट्रान्सपोर्टर आणि सेरोटोनिन ट्रान्सपोर्टर, NET जे आपण क्लासिफिकेशनच्या वेळेला बघितलं, हा पर्टिक्युलर ट्रान्सपोर्टर ज्याच्यामुळे रिअपटेक होतो नॉर ॲड्रेनालिनचा किंवा नॉरएपिनेफ्रिन असं सुद्धा त्याला म्हटलं जातं, प्लस सेरोटोनिन ट्रान्सपोर्टर SERT. सो ज्याच्यामुळे सेरोटोनिन जो क्लेफ्टमध्ये रिलीज झालेला असतो त्याचं रिअपटेक होणे. सो तर हे दोघांचंही इनिबिशन करतात हे पर्टिक्युलर TCS. ओके. त्यानंतर याच्या व्यतिरिक्त बाकी रिसेप्टर्स बरोबर इंटरॅक्शन्स खूप जास्त आहे. ओके. जर आपण बघितलं तर मस्कॅरेनिक जे कोलिनर्जिक रिसेप्टर्स आहेत, अल्फा ॲड्रेनर्जिक, हिस्टॅमिनर्जिक H1 स्पेसिफिकली, 5-HT1, 5-HT2 किंवा डोपामिनर्जिक D2 रिसेप्टर्स. सो या रिसेप्टर्स सोबतसुद्धा इंटरॅक्शन्स आहेत, त्यामुळे त्याला बरेचसे ॲडवर्स इफेक्ट्स दिसून येतात, स्पेसिफिकली कारण ते बाकी रिसेप्टर्सबरोबर इंटरॅक्ट करू शकतात. ओके. सो कमिंग टू दी फर्स्ट फार्माकोलॉजिकल ॲक्शन, इथे इमिप्रमाइनची फार्माकोलॉजी किंवा ॲक्शन्स डिस्कस केलेले आहेत ॲज अ प्रोटोटाईप ड्रग. फर्स्ट इज ऑन दी CNS. तर CNSमध्ये नॉर्मल इंडिव्हिज्युअल्समध्ये थोड्या वेगळ्या इफेक्ट्स दाखवतात हे ड्रग आणि डिप्रेसमध्ये वेगळ्या आहेत. सो इन नॉर्मल इंडिव्हिज्युअल्स इथे थोडंसं क्लमझी फिलिंग किंवा टायर्डनेस, लाईट हेडेडनेस, स्लिपीनेस, कॉन्सन्ट्रेशन किंवा थिंकिंग अफेक्ट होणे, गेट अफेक्ट होणे किंवा एन्झायटी प्रेसिपिटेट होणे, या सगळ्या गोष्टी प्रेसिपिटेट होतात. सो हे काही म्हणजे ह्या सगळ्या इफेक्ट्स जर आपण कन्सिडर केलं, सो दे आर नॉट गुड और प्लेजरेबल. सो ॲज सच युफोरिया किंवा मूड चेंजेस जे असतात, सेन्स ऑफ वेलबिंग, सो दॅट इज नॉट प्रोड्यूस्ड बाय दीज ड्रग्स. ओके. सो त्यांना अब्यूज लायबिलिटी खूप कमी आहे अपॉन रेपिटेड यूज. या उलट जर डिप्रेस्ड पेशंटमध्ये जर आपण हे पर्टिक्युलर ड्रग्ज ॲडमिनिस्टर केले, ॲक्च्युली यांच्यामध्ये अक्यूट म्हणजे शॉर्ट लास्टिंग और इमिजिएट इफेक्ट जास्त काही दिसत नाही, फक्त सेडेशन प्रोड्यूस करतात हे पर्टिक्युलर ड्रग. बट जर तुम्ही ट्रीटमेंट कंटिन्यू केली 2 to 3 weeks, सो कंटिन्युअस ट्रीटमेंटमुळे मूड एलिव्हेट होतो. सो पेशंट बिकम्स मोर कम्युनिकेटिव्ह. ॲक्च्युली रिझर्व्ड राहतात हे पर्टिक्युलर पेशंट, सो दे विल बिकम मोर कम्युनिकेटिव्ह. ओके. त्यानंतर युफोरियन्स नाही आहेत हे पर्टिक्युलर ड्रग, सो सेन्स ऑफ वेलबिंग इट विल नॉट बी प्रोड्यूस. ओके. स्लीप पॅटर्न्स जे आहेत सो ते नॉर्मलाइज होऊन जातात या पर्टिक्युलर पेशंट्समध्ये. ओके. सेडेटिव्ह प्रॉपर्टी व्हेरिएबल आहे, डिफरंट एजंट्स प्रोड्यूस डिफरंट डिग्री ऑफ सेडेटिव्ह प्रॉपर्टी. त्यानंतर अजून एक प्रॉपर्टी आहे ती म्हणजे TCS सीझर थ्रेशोल्ड लोअर करतात, त्यामुळे कन्व्हर्जन्स प्रेसिपिटेट करू शकतात हे पर्टिक्युलर ड्रग ओव्हरडोजमध्ये. किंवा जर एपिलेप्टिक पेशंट्स असेल तर त्यांच्यामध्ये दे आर क्वाईट डेंजरस. ओके. कारण सीझर्स प्रेसिपिटेट होऊ शकतात. नाव कमिंग टू द मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ TCS. ओके. सो जसं आपण बघितलं की त्यांच्या क्लासिफिकेशनमध्ये ते बेसिकली NA आणि 5-HT यांचं रिअपटेक इनिबिट करतात. जसं आपण इंट्रोडक्शनमध्ये किंवा क्लासिफिकेशनमध्ये बघितलं ही डायग्राम. सो रिअपटेक इनिबिट करणे आयदर नॉर ॲड्रेनालिनची थ्रू इनिबिशन ऑफ NET दॅट इज नॉरएपिनेफ्रिन ट्रान्सपोर्टर किंवा सेरोटोनर्जिक न्यूरॉन्समध्ये याच प्रकारे SERT हा ट्रान्सपोर्टर असतो. सो त्याला इनिबिट करणे, ज्याच्यामुळे याचप्रमाणे 5-HT सुद्धा तिथे क्लेफ्टमध्ये जास्त वेळासाठी राहतो. ओके. सो ज्याच्यामुळे रिअपटेक इनिबिट केल्यामुळे हे जे बायोलॉजिकल अमाइन्स आहेत नॉर ॲड्रेनालिन और 5-HT, सो ते त्यांची ॲक्शन जी आहे ती पोटेन्शिएट केली जाते. ओके. सो या सायनॅप्टिक क्लेफ्टमध्ये त्यांचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते वाढवलं जातं.
सो बेसिकली डोपामाइन अपटेक जे आहे इनहिबिट केल्यामुळे स्टिम्युलंट ॲक्शन दिसते. हे आपण बघितलं की CNS स्टिम्युलंट ड्रग म्हणतात. आणि NA आणि 5-HT रिअपटेक इनिबिशन केलं तर अँटी डिप्रेसंट ॲक्शन प्रोड्यूस करतात हे ड्रग. बट या सगळ्या गोष्टीला काही एक्सेप्शन्स आहेत. लाईक से फॉर एक्झाम्पल जो अपटेक इनिबिशनचा जो मेकॅनिझम आहे म्हणजे हे ट्रान्सपोर्टर्स इनिबिट करणे, तर हे लगेचच इनिबिट केले जातात. ओके, बट जसं आपण बघितलं की अँटी डिप्रेसंट ॲक्शन दाखवायला त्याला थोडासा वेळ जातो. 2 to 3 weeks टाईम इज रिक्वायर्ड. सो फक्त ट्रान्सपोर्टर्स इनिबिट केले म्हणून अँटी डिप्रेसंट ॲक्शन आहे असं नाही. त्याच्याही पुढे जाऊन काही गोष्टी प्रोड्यूस केल्या जातात ज्याच्यामुळे अँटी डिप्रेसंट ॲक्शन दिसते. अजून एक एक्सेप्शन आहे मियानसेरिन. मियानसेरिन अँटी डिप्रेसंट ड्रग आहे, बट तो कुठल्याही प्रकारे अपटेक इनहिबिट करत नाही. बट स्टील इट हॅज अँटी डिप्रेसंट प्रॉपर्टी. सो इट शोज दॅट फक्त हे ट्रान्सपोर्टर्स इनहिबिट केले किंवा रिअपटेक इनहिबिट केलं म्हणून अँटी डिप्रेसंट ॲक्शन दिसतं आहे असं नाही. ओके, याच्यासाठी जे बेटर एक्सप्लेनेशन असं आहे की ज्यावेळेला तुम्ही पर्टिक्युलर ड्रग प्रोलॉंग ॲडमिनिस्टर करता, तर त्यावेळेला हे पर्टिक्युलर ड्रग्स काय करतात की जे अल्फा 2 रिसेप्टर्स आहेत. ओके, सो दीज आर ऑटो रिसेप्टर्स म्हणजे ॲड्रेनर्जिक रिसेप्टर्स ऑन ॲड्रेनर्जिक न्यूरॉन्स. तर हे जे रिसेप्टर्स आहेत ते स्टिम्युलेट करतात जे नॉर ॲड्रेनालिन आहे ते. सो ज्याच्यामुळे काय होतं की हा इनहिबिट करतो रिलीज. सो इनिशियली काय होतं की रिलीज ऑफ नॉर ॲड्रेनालिन असेल किंवा जे 5-HT असेल तर ते इनहिबिट केलं जातं इनिशियली. ओके, त्याचा रिलीज इनहिबिट केला जातो. ओके, सो दॅट्स वाय देर इज अ लॅग टाईम. ओके, सो इनिशियली पटकन ही ॲक्शन दिसत नाही. बट जर तुम्ही हा ड्रग कंटिन्युअसली ॲडमिनिस्टर्ड केलात तर हळूहळू हे जे ऑटो रिसेप्टर्स आहेत अल्फा 2 असेल किंवा सेरोटोनर्जिक रिसेप्टर्सवरती हे 2 आहे 5-HT 1A 1D. सो हे जे ऑटो रिसेप्टर्स आहेत जे रिलीज इनहिबिट करतात तर ते कुठेतरी डिसेन्सिटाईज होऊन जातात आणि स्लोली NA आणि 5-HT यांचं जे टर्नओव्हर आहे रिलीज सिंथेसिस वगैरे ते वाढवलं जातं. ओके, सो दिस इज वाय देर इज अ डिले इन दी ॲक्शन ऑफ antidepressant drug. Next action is on the ANS. Okay, mostly TCAsला अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी आहे, त्यामुळे अँटीकोलिनर्जिक साईड इफेक्टसुद्धा हे प्रेसिपिटेट करतात. ड्रायनेस ऑफ माउथ, ब्लरिंग ऑफ विजन, कॉन्स्टिपेशन, युरिनरी हेजिटेन्सी वगैरे. ओके, प्लस अल्फा 1 ॲड्रेनर्जिक ब्लॉकिंग प्रॉपर्टीसुद्धा आहे. ॲड्रेनर्जिक अँड कोलिनर्जिक बोथ रिसेप्टर्स कॅन बी ब्लॉक्ड. नेक्स्ट ॲक्शन इज ऑन CVS. टेकिगार्डिया म्हणजे इन्क्रीज इन द हार्ट रेट प्रेसिपिटेट करतात ड्यू टू मेनली अँटीकोलिनर्जिक ॲक्शन. ओके, नेक्स्ट इज पोस्चुरल हायपोटेन्शन. हे खूप कॉमन आहे. कार्डिओव्हास्क्युलर रिफ्लेक्सेस अफेक्ट होतात किंवा अल्फा रिसेप्टर्स ब्लॉक होतात, त्यामुळे पोस्चुरल हायपोटेन्शन प्रोड्यूस करतात हे ड्रग. ECG चेंजेस आहेत, आर्डिथमियाज प्रेसिपिटेट होऊ शकतात, त्यामुळे हे ड्रग खूप डेंजरस आहेत. स्पेसिफिकली जे पेशंट्स हाय रिस्कवरती आहेत तर त्यांच्यामध्ये हे ड्रग कॉन्ट्राइंडिकेटेड आहे. सो हे झाले ॲक्शन्स. नेक्स्ट इज टॉलरन्स अँड डिपेंडन्स. ओके, ॲज सच अँटीकोलिनर्जिक किंवा हायपोटेन्सिव्ह जे इफेक्ट असेल, सेडेटिव्ह इफेक्ट आहे, तर त्यांना टॉलरन्स डेव्हलप होतं. ओके, म्हणजे ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम ते डिझअपिअर होऊन जातात. बट अँटी डिप्रेसंट ॲक्शन आहे ती मेंटेन राहते, तिला टॉलरन्स डेव्हलप होत नाही. त्यानंतर सायकोलॉजिकल डिपेंडन्स नाही आहे, कारण हे पर्टिक्युलर ड्रग युफोरिया प्रोड्यूस नाही करत. फिजिकल डिपेंडन्स प्रोड्यूस करू शकतात हे ड्रग अपॉन कंटिन्युअस यूज. सो त्याच्यामुळे जर तुम्ही सडनली ट्रीटमेंट स्टॉप केली तर काही इफेक्ट्स दिसून येतात. सो त्याच्यामुळे ग्रॅज्युअल विड्रॉवल करायला हवं. स्लोली आपल्याला डोज रिड्यूस करून मग ट्रीटमेंट स्टॉप करायचे. फार्माकोकायनेटिक्स, ओरल अब्झॉर्प्शन इज व्हेरी गुड, बट इट इज स्लो टू अकर. प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग, टिश्यू बाइंडिंग खूप हाय आहे, त्यामुळे व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन जास्त आहे. इट इज लार्ज. Okay, metabolism mainly takes place in the liver. Okay, demethylation हे particular process आहे, okay, by which it gets converted into active metabolites. Okay, apart from that inactive metabolite generation takes place by oxidation and glucuronide conjugation आणि या enzymes metabolism साठी useful आहेत. CYP2D6, 3A4, 1A2,
okay, and other metabolizing enzymes of course. Okay, T half life it is again variable. Okay, ज्यांचे ॲक्टिव्ह मेटाबॉलाइट्स आहेत त्यांची टी हाफ लाईफ अजूनच जास्त लॉंग आहे. ओके, त्यानंतर अजून एक कॅरेक्टरिस्टिक फीचर या पर्टिक्युलर क्लासचा असा आहे की थेरप्युटिक विंडो फिनॉमिनन फॉलो करतात. म्हणजे एक पर्टिक्युलर कॉन्सन्ट्रेशन रेंजमध्येच ते इफेक्ट ऑप्टिमम ॲक्शन दाखवतात. जर तुम्ही त्याच्या खाली आलात तर ते अँटी डिप्रेसंट ॲक्शन दाखवणार नाहीत किंवा त्याच्यावरती गेलात तर ते टॉक्सिक इफेक्ट्स दाखवू शकतात. त्यामुळे हे पर्टिक्युलर जे कॉन्सन्ट्रेशन रेंज आहे यामध्येच तुम्हाला प्लाझ्मा जे लेवल्स आहेत ते मेंटेन करावे लागतात. ओके, अदरवाईज दे विल नॉट प्रोड्यूस दी ॲक्शन्स. नेक्स्ट इज ॲडवर्स इफेक्ट्स. जसं आपण बघितलं अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी आहे, सो ऑल अँटीकोलिनर्जिक साईड इफेक्ट्स. त्यानंतर सेडेशन, मेंटल कन्फ्युजन, वीकनेस, इन्क्रीज इन ॲपेटाईट, त्यामुळे वेट गेन होऊ शकतं. ओके, त्यानंतर काही पेशंट जे आहेत त्यांच्यामध्ये डिस्फोरिया प्रेसिपिटेट होऊ शकतात. त्यांच्यामध्ये दे डोंट फील व्हेरी वेल. ओके, सो इरिटेबल मूड किंवा मानिया प्रेसिपिटेट होऊ शकतात त्यांच्यामध्ये. त्यानंतर स्वेटिंग, फाईन ट्रेमर्स, सीझर थ्रेशोल्ड लोअर होते त्यामुळे फिट्स प्रेसिपिटेट होऊ शकतात. पोस्चरल हायपोटेन्शन इज क्वाईट कॉमन. अरिथमियाज, रॅशेस इन जॉन्डिस, हायपरसेन्सिटिव्हिटी रिॲक्शन. त्यानंतर सेक्शुअल डिस्ट्रेस. सो दीज आर ऑल दी साईड इफेक्ट्स. त्याच्यानंतर अक्यूट पॉयझनिंग. सो काही आपण हे ट्रीटमेंट डिप्रेस पेशंट्समध्ये देतो आहे त्यामुळे काही वेळा असं होतं की पेशंटमध्ये सुइसायडल टेंडन्सी जास्त असते. त्यामुळे ते काय करतात की हे ड्रग भरपूर प्रमाणात कन्झ्युम करतात इन ऑर्डर टू कमिट द सुइसाईड. सो त्याच्यामुळे काही वेळेला काही सिव्हिअर टॉक्सिसिटीसुद्धा होऊ शकते. सो सिम्पटम्स इन्क्लूड एक्साइटमेंट, डेलिरियम, ओके, कन्फ्युजनल स्टेट, अँटीकोलिनर्जिक साईड इफेक्ट्स दिसू शकतात. त्यानंतर मसल स्पॅझम, कन्व्हर्जन्स प्रेसिपिटेट होतात. पेशंट मे गो इन टू कोमा. रेस्पिरेशनसुद्धा डिप्रेस होतं. त्यानंतर टेम्परेचर, बॉडी टेम्परेचर मे फॉल, BP मे फॉल, टॅकिकार्डिया, त्यानंतर अरिथमियाज प्रेसिपिटेट होऊ शकतात. ओके, सो ट्रीटमेंट फॉर दिस इज मेनली सपोर्टिव्ह. एकतर पेशंट 2 आवर्सच्या आतमध्ये आला असेल तर गॅस्ट्रिक लवाज, रेस्पिरेटरी सपोर्ट, त्यानंतर बॉडी फ्लुइड जे आहे मेंटेन करणं, BP मेंटेन करणं, टेम्परेचर मेंटेन करणं. ॲसिडोसिस कॅन बी ट्रीटेड बाय बायकार्बोनेट इन्फ्युजन. कन्व्हर्जन्स आणि डिलिरियम इट कॅन बी कंट्रोल्ड बाय डायझेपाम. अरिथमियाज जर असेल तर प्रोप्रानोलॉल और लिडोकेन कॅन बी गिवन. ओके, सो दीज आर द ट्रीटमेंट लाईन्स फॉर टॉक्सिसिटी. देन कमिंग टू दी इंटरॅक्शन्स. TCAs डिरेक्टली ॲक्टिंग सिम्पॅथोमिमॅटिक ड्रग्ज जे आहेत तर त्यांना ते पोटेन्शिएट करतात. सो इट शुड नॉट बी गिवन टुगेदर. ॲड्रेनालिन कंटेनिंग लोकल एनेस्थेटिक, हे ह्याच्यामध्ये ॲड्रेनालिन असतं, सो इट कॅन पोटेन्शिएट दी ॲक्शन. नेक्स्ट इज TCAs they attenuate the action of indirectly acting sympathomimetics. Okay, indirectly acting sympathomimetics हे रिलीज करतात ते पर्टिक्युलर ते स्टोर्ड जे काय म्हणतात ते ट्रान्समिटर्स असतात. सो बाय डिप्लिटिंग दॅट इट विल अटॅन्युएट दी ॲक्शन. ओके, त्यानंतर बाकी जे CNS डिप्रेसंट ड्रग्ज आहेत तर ॲडिटिव्ह CNS डिप्रेसंट प्रॉपर्टी दिसून येते. त्यानंतर अँटी हायपरटेन्सिव्ह ॲक्शन ऑफ वर्नेथिडिन आणि क्लोनिडिन यांना अबॉलिश केलं जातं थ्रू सेंट्रल ॲक्शन्स. त्यानंतर फेनिटॉइन, फिनाइल ब्युटाझोन किंवा ॲस्पिरिन, CPZ सारखे ड्रग जे ज्यांना बाइंडिंग प्रॉपर्टी खूप जास्त आहे, प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग, सो दे कॅन डिस्प्लेस दी TCAs. सो TCAsला बाइंडिंगमधून ते प्लाझ्मा प्रोटीन बाउंड TCAs जे आहे ते रिप्लेस करून टाकतात. सो टॉक्सिसिटी ऑफ TCAs मे बी प्रेसिपिटेटेड कारण ते खूप जास्त फ्री फॉर्ममध्ये अवेलेबल राहतात. नेक्स्ट इज फिनोबार्बिटोल. हे मेटाबॉलिझम इंड्यूससुद्धा करू शकतं किंवा इनहिबिट सुद्धा करू शकतं इमिप्रमाइनचे. सो कॉम्प्लिकेटेड वॉट टू से इंटरॅक्शन अगेन. त्यानंतर कार्बामाझेपिन किंवा बाकी जे इंड्युसर्स आहेत तर ते मेटाबॉलिझम एन्हान्स करू शकतात, त्यांना इनॅक्टिव्ह करू शकतात. त्यानंतर SSRIs हे काय म्हणतात ते मेटाबॉलिझम इनहिबिट करू शकतात TCAsची. त्यामुळे फ्री फॉर्म ऑफ TCAs विल बी हाय आणि त्याची टॉक्सिसिटी दिसून येते. ओके, त्यानंतर TCAs हॅव अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी. सो ज्याच्यामुळे गॅस्ट्रिक एम्प्टिम जे आहे ते कमी होतं. त्यामुळे बरेचसे ड्रग जे इंटेस्टाईनमध्ये ॲब्झॉर्ब होतात तर त्यांचं अब्झॉर्प्शन कुठेतरी डिक्रीज होतं किंवा जे स्टमकमध्ये ॲब्झॉर्ब होतात टेट्रासायक्लिन और डिगॉक्सिन त्यांचं ॲब्झॉर्प्शन जे आहे ते
इट इज मोर कम्प्लीट. ओके. त्यानंतर माओ इनिबिटर्स सोबत जर तुम्ही हे ड्रग प्रेस्क्राईब केले किंवा कंबाईन केले तर डेंजरस हायपरटेन्सिव्ह क्रायसिस प्रेसिपिटेट होऊ शकतात. कारण माओ इनिबिटर्स हे मेटाबॉलिझम इनिबिट करतात, TCAs रिअपटेक इनिबिट करतात. सो खूप जास्त पोटेन्शिएशन होतं, त्यामुळे हायपरटेन्शन दिसून येतं कारण प्रेशर एजंट आहे नॉरएड्रेनालिन. ठीक आहे. नेक्स्ट क्लास आहे सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिअपटेक इनिबिटर्स, पॉप्युलरली SSRIs असं म्हटलं जातं. बेसिकली आता हे ड्रग्स का डिस्कवर झाले तर बेसिकली आपण बघितलं की TCAsला भरपूर साऱ्या लिमिटेशन्स आहेत, खूप डिसएडव्हान्टेजेस आहेत. फ्रिक्वेंट अँटीकोलिनर्जिक किंवा कार्डिओव्हास्क्युलर न्यूरोलॉजिकल साईड इफेक्ट्स, सेफ्टी मार्जिन कमी आहे, ओव्हरडोजमध्ये खूप डेंजरस आहे काही काही वेळेला. त्यानंतर लॅग टाईम आहे, 2 to 3 weeks लागतात त्याला इफेक्ट दाखवण्यासाठी. ओके. सो तो एक डिसएडव्हान्टेज आहे. किंवा काही पेशंट्स रिस्पॉन्ड करत नाही किंवा इनकम्प्लिटली रिस्पॉन्ड करतात. सो त्यामुळे ही पर्टिक्युलर क्लास डेव्हलप झालेली आहे. ओके. सो टॉलरेबिलिटी बेटर आहे ॲज कम्पेअर टू TCAs, बेटर टॉलरेटेड ड्रग आहे, बऱ्याचशा कंडिशनसाठी युजफुल आहेत हे पर्टिक्युलर ड्रग. त्यानंतर सेडेटिव्ह प्रॉपर्टी नाही आहे, कॉग्नेटिव्ह सायकोमोटर फंक्शन्स इम्पेअर होत नाही, अँटीकोलिनर्जिक साईड इफेक्ट्स नाही आहेत, अल्फा एड्रेनर्जिक ब्लॉकिंग प्रॉपर्टी ऑल्सो इज ॲबसेंट. सो पोस्चरल हायपोटेन्शन दिसत नाही या पर्टिक्युलर ड्रग्समध्ये. सीझर प्रेसिपिटेटिंग टेंडन्सी जे आपण बघितली तीसुद्धा यांना नाही आहे. त्यानंतर कार्डियक कंडक्शन अफेक्ट होत नाही, त्यामुळे अरिथमियाज प्रेसिपिटेट होत नाही. सो आपण बघितलं की SSRIs हे भरपूर ॲडव्हान्टेजेस आहेत या पर्टिक्युलर ड्रग्सच्या ॲज कम्पेअर टू TCAs. सो हे एक खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, ॲडव्हान्टेजेस ऑफ SSRIs ओव्हर TCAs और पॉईंट्स ऑफ डिफरन्सेस पण आपण इथे लक्षात घेऊ शकतो, कम्पेअर अँड कॉन्ट्रास्ट असे क्वेश्चन्स जर विचारले तर. ओके. कमिंग टू द साईड इफेक्ट्स, साईड इफेक्ट्स पण माइल्ड आहेत. GI साईड इफेक्ट्स लाईक नोजिया किंवा सेक्शुअल बिहेवियर अफेक्ट होऊ शकतो, इजॅक्युलेशन, बाकी नर्वसनेस किंवा रेस्टलेसनेस, इन्सोमनिया, डिस्कायनेझिया, हेडेक, डायरियासारखे माइल्ड सिम्टम्स दिसून येतात. त्यानंतर एपिस्टेक्सिस आणि एकायनोसिस म्हणजे ब्लिडिंग टेंडन्सीज वाढते इथे, स्किनच्या अंडर किंवा नोजमधून ब्लिडिंग होऊ शकतं. सो ही एक प्रॉब्लेम आहे कारण प्लेटलेट फंक्शन्स इम्पेअर केलं जातं. सो प्लेटलेट ॲग्रिगेशन होत नाही, त्यामुळे ब्लिडिंग दिसून येतं इथे. कमिंग टू द इंटरॅक्शन्स. ओके. NSAIDचं जे गॅस्ट्रिक ब्लड लॉस ही जी टेंडन्सी आहे तर ती इन्क्रीज करतात SSRIs वेन दे आर कंबाईंड. त्यानंतर SSRIs CYP2D6, 3A4 यांना इनहिबिट करू शकतात, त्यामुळे ते मेटाबॉलिझम इनहिबिट करू शकतात बऱ्याचशा ड्रग्स आहे. TCAs इज वन ऑफ देम. त्यानंतर अजून एक प्रॉब्लेम आहे सेरोटोनिन सिंड्रोम, ही कंडिशन SSRIs प्रेसिपिटेट करू शकतात. आता याच्यामध्ये जे एजिटेशन, रेस्टलेसनेस, रिजिडिटी, हायपरथर्मियासारखी कंडिशन किंवा स्वेटिंग, ट्विचिंग फॉलोड बाय कन्व्हर्जन्स. सो हे जे ग्रुप ऑफ सिम्टम्स आहेत तर त्यांना कलेक्टिवली सेरोटोनिन सिंड्रोम असं म्हटलं जातं. वाय? बिकॉज इट इज मोर बिकॉज ऑफ दी पोटेन्शिएटिंग ऑफ दी ॲक्शन ऑफ सेरोटोनिन, त्यामुळे त्यांना कलेक्टिवली सेरोटोनिन सिंड्रोम असं म्हटलं जातं. सो हा क्वेश्चनसुद्धा विचारलेला आहे, विच ड्रग्स शो दी सेरोटोनिन सिंड्रोम. ओके. सो इट इज SSRI. सो यांचे एक्झाम्पल्स तुम्ही देऊ शकता. त्यानंतर टॉलरन्स अँड विड्रॉल. टॉलरन्स टू अँटी डिप्रेसंट ॲक्शन इज शोन बाय SSRIs. रिपीटेडली जर तुम्ही ॲडमिनिस्टर केलं किंवा जर तुम्ही सडनली ट्रीटमेंट स्टॉप केली तर काही विड्रॉल सिम्टम्स प्रेसिपिटेट होऊ शकतात, त्यामुळे आपल्याला ग्रॅज्युअली विड्रॉ करायचं आहे ड्रग. त्यानंतर बाकी युजेस म्हणजे अपार्ट फ्रॉम बिंग यूज ॲज अन अँटी डिप्रेसंट बाकी काही सायकोलॉजिकल कंडिशन्स आहेत, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर, पॅनिक डिसऑर्डर, सोशल फोबिया, ईटिंग डिसऑर्डर, ओके, प्रीमेन्स्ट्रुअल डिस्फोरिक डिसऑर्डर, ओके, यासारख्या कंडिशन्समध्ये किंवा एन्झायटी डिसऑर्डर असेल, कंपल्सिव्ह बाईंग किंवा क्लेप्टोमेनिया, ओके. सो स्टीलिंग टेंडन्सी असते या पेशंट्समध्ये. इवन पोस्ट मायोकार्डियल पेशंट्स यांच्यामध्ये सुद्धा मूड किंवा वर्किंग कॅपॅसिटी एलिव्हेट करणे किंवा युजली जे पेशंट्स आयझोलेट असतात तर त्यांच्यामध्ये एक प्रकारचे सोशल बिहेवियर इम्प्रूव्ह करणे, फील गुड, टेकिंग इंटरेस्ट इन लाईफ, अशासारख्या गोष्टींसाठी सुद्धा SSRI वापरले जाऊ शकतात. नेक्स्ट इज SNRIs, दॅट इज सेरोटोनिन अँड नॉरएड्रेनालिन रिअपटेक इनहिबिटर्स.
सो यांच्यामध्ये वेनलाफॉक्सिन हे पर्टिक्युलर एक ड्रग आहे. ओके, सो जसं आपण बघितलं की हे युजली सेम मेकॅनिझम फॉलो करतात जस्ट लाईक युअर TCAs, बट यांच्यामध्ये डिफरन्स असा आहे की हे बाकीच्या ज्या रिसेप्टर्स आहेत त्यांच्यासोबत इंटरॅक्ट करत नाही. आपण बघितलं की TCAsमध्ये ते कोलिनर्जिक, अँटी कोलिनर्जिक आहे, अँटी एड्रिनर्जिक आहे, स्टॅमिनर्जिक रिसेप्टरसोबत इंटरॅक्ट करतात, डोपामिनर्जिक रिसेप्टर्ससोबत इंटरॅक्ट करू शकतात. तर तो प्रॉब्लेम वेनलाफॉक्सिनला नाही. ओके, त्यामुळे जे जे साईड इफेक्ट्स आहेत तर त्या युजली या पर्टिक्युलर ड्रग्सला खूप कमी आहेत. ओके, सो युजली या रिसेप्टर्ससोबत इंटरॅक्ट केल्यामुळे बरेचसे साईड इफेक्ट्स दिसतात TCAsला, सो त्या इथे दिसत नाही आहे. ओके, माइल्ड साईड इफेक्ट्स प्रोड्यूस करतात हे ड्रग लाईक नोजिया, स्वेटिंग, एन्झायटी, डिझीनेस, इम्पोर्टन्स अँड ऑल. लास्ट क्लास इज एटिपिकल अँटी डिप्रेशन. सो जसं आपण बघितलं की बेसिकली हे ड्रग रिअपटेक इनहिबिट करत नाही किंवा तो एक त्यांचा मेजर मेकॅनिझम नाही आहे. सो ट्राझोडोन हा पहिला एटिपिकल अँटी डिप्रेशन ड्रग होता. ओके, सो हा युजली 5-HT अपटेक ब्लॉक करतो बट लेस एफिशियंटली. मेनली अल्फा एड्रेनर्जिक आणि 5-HT2 रिसेप्टर अँटागॉनिस्टिक प्रॉपर्टी ही रिस्पॉन्सिबल आहे टू प्रोड्यूस दी अँटी डिप्रेसंट ॲक्शन. ओके, मियानसेरिन हा ॲक्च्युली 5-HT किंवा NA रिअपटेक इनहिबिट करत नाही, बट तो काय करतो की हे जे अल्फा रिसेप्टर्स आहेत त्यांना ब्लॉक करतो. अल्फा रिसेप्टर स्टिम्युलेट झाले तर काय होतं की रिलीज इनहिबिट होते, हा इनहिबिटरी ॲक्शन दाखवतो. तर या अल्फा रिसेप्टर्सला ते ब्लॉक करतात. सो ज्याच्यामुळे जे रिलीजचा जो इनहिबिशन पार्ट आहे तो होत नाही, त्यामुळे तो पोटेन्शिएट करतो किंवा रिलीज जे आहेत नॉर एड्रिनालिनची किंवा 5-HT तर ती वाढवली जाते. मिल्टाझॅपिन. ओके, ॲक्च्युली हे पर्टिक्युलर ड्रग्स ऑटो रिसेप्टर्स आणि हेट्रो रिसेप्टर्स दोघांवरती ॲक्ट करतात, ब्लॉक करतात. अल्फा टू ऑटो रिसेप्टर्स म्हणजे अल्फा एड्रिनर्जिक रिसेप्टर्स प्रेझेंट ऑन एड्रिनर्जिक न्यूरॉन्स आणि अल्फा 2 रिसेप्टर्स प्रेझेंट ऑन 5-HT न्यूरॉन्स, त्यामुळे त्यांना हेट्रो रिसेप्टर्स असं म्हटलं जातं. तर दोन्हीही ब्लॉक केले जातात ज्याच्यामुळे NA आणि 5-HT यांचं रिलीज वाढवलं जातं, कारण अल्फा 2 रिसेप्टर इज रिस्पॉन्सिबल फॉर इनहिबिशन ऑफ रिलीज. नेक्स्ट इज ब्युप्रोपिओन. ब्युप्रोपिओन हे डोपामाइन आणि NA अपटेक यांचे इनहिबिटर्स आहेत. ओके, सो हे पर्टिक्युलर ड्रग अगेन दे आर ॲक्टिंग बाय अनयुजुअल मेकॅनिझम्स. ओके, टियानेप्टिन. ओके, टियानेप्टिन हे ॲक्च्युली इन्क्रीज करतं 5-HTचा अपटेक. आपण आत्तापर्यंत बघितलं की 5-HT रिअपटेक इनहिबिटर्स शो अँटी डिप्रेशन प्रॉपर्टी, बट हे इथे काय करतात, इन्क्रीज करतात रिअपटेक, बट स्टील दे आर शोईंग अँटी डिप्रेशन प्रॉपर्टी. अमिनेप्टिन ऑल्सो सेम एनहान्सेस द 5-HT reuptake, still they show antidepressant property. ॲटोमॉक्झेटिन हे NA रिअपटेक इनहिबिटर आहे. ओके, बट इट इज नॉट रिलेटेड टू TCA, त्यामुळे हे सेपरेटली क्लासिफाय केले. देन कमिंग टू द युजेस, फर्स्ट इज डिप्रेशन, मेजर डिप्रेशन. नेक्स्ट इज ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह बिहेवियर किंवा फोबिक स्टेट्स, एन्झायटी डिसऑर्डर, न्यूरोपॅथिक पेन बिकॉज ऑफ द डॅमेज ऑफ द न्यूरॉन्स. त्यानंतर अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर इन द चिल्ड्रन, ज्यांच्यामध्ये अटेन्शनचा प्रॉब्लेम असतो किंवा कॉन्सन्ट्रेशनचा प्रॉब्लेम असतो, तर त्यांच्यामध्ये सुद्धा फंक्शन्स इम्प्रूव्ह होऊ शकतात. एन्युरेसिस ओके कॅन बी इफेक्टिवली कंट्रोल्ड बिकॉज ऑफ दी अँटीकोलिनर्जिक इफेक्ट्स. ओके, बेड वेटिंग, नाईट बेड वेटिंग. मायग्रेनमध्ये सुद्धा हे ड्रग्स इफेक्टिव्ह आहे. प्रुरायटस बिकॉज ऑफ अँटी हिस्टॅमिनिक प्रॉपर्टी. त्यानंतर प्री मॅज्युअर इजॅक्युलेशन जर काही इंडिव्हिज्युअल्समध्ये होत असेल, सो बाय रिटार्डिंग द इजॅक्युलेशन दे कॅन बी युजफुल इन दिस कंडिशन. नेक्स्ट इज इम्पॉर्टंट क्वेश्चन्स रिलेटेड टू दिस चॅप्टर. क्लासिफिकेशन्स आहेत, त्यानंतर कुठल्याही एका क्लासवरती नोट विचारला जाऊ शकतो, त्यामध्ये फक्त त्या क्लासबद्दल आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. ॲडव्हान्टेजेस ऑफ SSRIs ओव्हर TCAs हे पण खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे. आणि युजेस ऑफ अँटी डिप्रेशन यू कॅन इलॅबरेट अ लिटल.